काय काय सांगितलं रे तू की आईशिवाय मूल जन्म नाही कोणी सांगितलं? मग कानिफनाथांचा जन्म कोणामुळे झालो सांग ना. मच्छिंद्रनाथांचा जन्म कसं झालो तो सांग. गोरक्षनाथांचा जन्म कसं झालो तो सांग. स्वतःकडे शहाणू समजतो तू. अरे थूकपट्टी तू लावलं. कुठले मुद्दे क्लिअर केले सांग ना. गुरु द्रोणाचार्यांचा जन्म कसं झालो तो सांग. तुका माहिती आहे का? तुका जर माहिती असत ना की आता साऊंड चालू कर. गुरु द्रोणाचार्यांचा जन्म कसं झालं तो सांग. जे काय गुगलवर बघायचं उत्तर मागा देतं. 113 दिवसाचा काय झाला तर सांग. महाभारतात 113 दिवसाच्या युद्ध तो प्रश्न कुठे खोडला सांग ना तू. 113 दिवस काय 113 बाण 113 ते बाण सांगितलं महाभारतात उल्लेख कुठे नाही. मग त्याचा पुरावा काही का नाही दिलं. अमुक ठिकाणी वाचलं म्हणून. अरे धर्म खोटं बोललो. काय खोटं बोललो की द्रोणाचार्यांच्या मुलात जेव्हा द्रोणाचार्यांचा मुलगो अश्वत्थामा ज्यावेळेस सगळ्या पांडवांका भारी पडलो त्यावेळेस कृष्णाने डोके लावल्याने काय सांगले. अश्वत्थामा मेला ही आरोळी करा म्हणून सांगितलं. द्रोणाचार्याला खरं वाटे ना की अश्वत्थामा मेला हे शक्यच त्यांना वाटे ना. म्हणून खरं बोलणार कोण पांडवांपैकी तर धर्माकडे गेले आणि विचारलं अश्वत्थामा मेलाय ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे. धर्माने सांगितलं अश्वत्थामा मेला ही गोष्ट खरी आहे. एवढंच ऐकलं गुरु द्रोणाचार्यांनी आणि आपली हत्यारं सगळी खाली टाकली. पुढचं वाक्य काय धर्माचं. नरोवा कुंजरवा. हत्ती मेला की माणूस मेला मला माहिती नाही. आणि तेव्हा महाभारताच्या युद्धामध्ये 4 इंच ज्याचा रथ जमिनीपासून वरती चालायचा ना धर्माचा तो धर्माचा रथ खोटं बोललो म्हणून धाड त्यांची चिकाटलो. आणि तू स्वर्गातले वार्ता केव्हाचे सांगतो. तो धर्म स्वर्गात गेल्यानंतरचे वार्ता सांगता. थुकपट्टी कोण लावतो सांगा ना. आईशिवाय मूल जन्मता मग द्रोणाचार्यांचा जन्म कसं झाला होता. मच्छिंद्रनाथ अरे पैशासाठी एवढी लाचारगिरी करू नको ना. त्या परमेश्वराला घाबर ना. तुका शरम वाटता. आज 15-20 वर्ष भजन करतोय. गजर घेतल्याशिवाय भजन बंद करावं लागलं. कारण वेळेवर ताबो नाही. 1 तास 5 मिनिटं गजर घेतला. हो 1 तास केला मी गजर माहिती आहे मला. मग तू 1 तास 5 मिनिटं नुसती आरोळी पैशासाठीच लाचारगिरी केली ना. त्या परमेश्वराचं काय केलंस ते सांग ना. परमेश्वराबद्दल काय बोललास. हो अरे साधे स्वतः मी हे माझं गाणं रेकॉर्डिंग होतं. लाज वाटत नाही तुका पेटी वाजवू घे नाही. त्या गाण्यावर देखील स्वतःची पेटी वाजवू घे ना. मी आता ह्याला पेटी वाजवणार नाही. शरम नाही वाटत. आणि थुकला माका म्हणता रे शरम वाटव भाई तुका ना काय ज्याचं मी सांगितलं ना. तू म्हणतो ना बाकीच्या बुवांनी बाऱ्या केल्या तशा मी करणार नाही तुमच्या बरोबर 100%. मी युट्यूबच्या माध्यमातून सांगतोय. ज्याच्यावर जसे संस्कार आहेत तसं तो त्याची उत्पत्ती आहे ती बोलणार. तुझ्यावर चांगले संस्कार होते. आता तू शेवटी थुकपट्टी लावलं मग तुझ्यावर काय संस्कार झाले. तुझ्यात त्यांच्यात फरक काय तू सांग ना. मी एकही शब्द बोललो नाही ना तुला. माझ्यात हिंमत होती लोकांना थांबवण्याची. तुझा आवाज बस काय सांगले. हा गुरु बुवानी साधवल्याने 1 तास गजर केल्याने आता माझं साऊंड बंद केल्याने. माझ्या आईची शपथ घेऊन सांगतोय. याला बारी सुरू करायला सांगत होते. सुरू आहे ना विचारा तुम्ही. याला बारी सुरू 10 वेळा सांगितलं. माझी मंडळी आली नव्हती. याला सुरू करायला सांगत होते. अर्धा तास थांबलो. नंतर म्हटलं ठीक आहे माझी मंडळी येऊ देऊ नको मी सुरुवात करतोय. मग ज्याच्या कर्मात जसं लिहिलेलं आहे ना ते कर्म कधी चुकू शकत नाही ना. जे कर्मात तुझ्या तसं होतं ना साऊंड बंद होणार म्हणून. तुझ्या कर्मात आज लिहिलेलं होतं की आज तू जय जवान मंडळामध्ये येऊन सुद्धा एवढं भजन चांगलं करून अध्यात्मावर चांगलं बोलून तुझा आज गजर करू शकत नाही. ह्या तुझ्या कर्माची तुका भोगते ते तू भोगतस. अरे सगळी गाणी मी सगळा आळा घातला नाही तर मी किती वेळ बोलू शकतो. आई बाप या विषयावर 4 तास इथे बोलू शकतो ना. आता काय बंधन नाही मका सोडा. बोलणार ना मी पण आई सुद्धा माका काय शेर मारू घेणत नाही. पण तो वेळ नाही ना बुवा. गजर गाभाय ना डबल बारीचा. त्या गजराच्या माध्यमातून हे तू असं केलं तू थुकपट्टी लावलं माकड म्हणता माझीतलं. अरे प्रत्येकाक माहिती आहे ना. तुझ्यातून धूर तेव्हा येलो जेव्हा पैसे यायचे जास्त गावले. ते का वाटलं मी आपण लेवल करतो पण तर जमला नाही. परमेश्वरा घाबर. मी सुरुवातीपासून सांगतोय तुझ्यासाठी एक गाणं म्हणतो. वासुदेवाची ऐका वाणी. हे सगळे रंगेल खेळतो. हे शायनरच मी सांगतोय. भगव्याचं मान राखायचं येत नसत ना तर त्यानं भगवू घालू नये.
आणि भगू घालता त्यांना तुपपट्टी लावता, ह्या करता त्या करता हे विषय बोलायचे नाही. मी तेच सांगतोय ना, ह्या खुर्चीवर बसून मी ह्याचं बंधन पाळू शकत नाही म्हणून मी भगू घालत नाही. याचा अर्थ आम्ही काय चिताराने खेळाक नाही लोखट्याने. 38 वर्ष आम्ही या क्षेत्रात असो, त्यामुळे गजर केव्हा करतो काय केव्हा करतो आमचं बरं माहिती आहे, लक्षात घे. तू म्हटलं माका बोलू घेत नाही, म्हटलं ठीक आहे. खरं तर तुझी सुरुवात माझी नंतर तुझी सुरुवात, तू जराशी काहीतरी बोलशील अशी अपेक्षा होती, पण तू नाही बोलला म्हणून मी गजर पण त्या पद्धतीत केला. ही माझी विद्वत्ता लक्षात घे. तू लोक पोरांका सांगतो काय पुष्पा काय झुकेगा नाही साला, ह्या पोरांचं ब्रँड अँबॅसिडर झालो. कोण? पुष्पा. तो कोण होतो तो? अरे तुझं सांग ना. सैराट पिक्चर इलो तेव्हा तो परशा गाणं म्हणा, याड लागल रे, तेव्हा ह्यो तरुण होतो लगीन होऊच्या आधी. ह्यो घराकडे येऊन नाचाक लागलो, याड लागल मे महिन्याच्या दिवसात, याड लागल रे. त्या भरशान पाण्याच्या बावड्यात उडी मारलेल्या ह्यानं मे महिन्यात सुक्या बावड्यात उडी मारल्या, ढोपरा फोडून मिळलो आहे त्याच्यात. तसले शेर जुने चुरळी केलेले शेर मारतोयस. अरे जे आमच्या ओठात असतं, जे आमच्या पोटात असतं तेच आमच्या ओठावर असतं. ही जय जवानची पोरं म्हणतात, लक्षात घे. जे आमच्या पोटात असतं तेच आमच्या ओठावर असतं. म्हणून तर जय जवान पथकाच्या सगळ्या मुलांच्या छातीवरचं पहिलं बटन उघडं असतं, छातीवरचं पहिलं बटन उघडं असतं. उद्या ना मला बापा आईची गाणी सगळीच म्हणतात, बापाचं गाणं कोण म्हणत नाही. कोण म्हणत नाही तिथे बापूस काय कोणाला नको. अरे व्यसन करायला पाहिजे ना. मी सांगतो व्यसन करायला पाहिजे, पण त्याचा अतिरेक नाही झाला पाहिजे. कृष्ण चले भाई वैकुंठ को, कृष्ण चले भाई वैकुंठ को, राधा बोलत से पसरू न पाय. इथेच दारू पिऊन गेले, वर गेल्यावर मिळणार नाही. बरोबर. सुनील कदम ह्यांका बघितल्यानंतर मी त्यांना ज्युनियर पेडणेकर बुवा म्हणतो. ज्युनियर पेडणेकर त्यांची केसांची स्टाईल आणि तुमची स्टाईल, तुमची दाढी बिडी, तुमचं राहणीमान खूप छान आहे. शायनिंगचं राहणीमान नाही. हे भगवे झाली आहेत ना, हे शायनिंग वाले दुसऱ्या थुपपट्टी म्हणतात. नाहीतर मी तुला ह्या लेवलला बोललोच नसतो, कारण तू सुरुवात छान बोललेलं. ते क्रॉस करायची ताकद माझ्यात होती. तुझे जे पॉइंट होते ना ते असे चोळून टाकले, चोळून ते क्रॉस करू नाही शकलस तू. 113 दिवसात सांग काय अखिलच्या महाभारतात लिहिलेला, आता सांग. बाण 113 बाण. चलाओ ना नैनो सितारे, जान ले लो ना जान ले. काय गाणं म्हटलं मग? वाजवी तो पावा तो कृष्ण मुरारी, वेडी झाली राधा ऐकून बासरी. दो हंसों का जोड़ा बिखर गयो रे, बिखर गयो रामा गजब भयो रे. काय सांगता गाणं कुठलं एक म्हटलं माहिती तुमका? गणा धावरे. अरे तू नमनवाला तू, शक्ती तुरेवाला तू, आणि म्हणता गण्या धावरे. गण्या म्हणजे कोण? गणपतीक तू गण्या म्हणत. कापच बंद झाला. असू दे, ठीक आहे, असू दे, मला काही टेन्शन नाही. माझी उद्या बाजी बारी नाही. मी पैसे घेतले, माझं फाटलो तरी चालत. लोक सगळे समोर होते फक्त बस. तुम्ही उठून गेलात मी बंद करणार. नाही तर माझा आवाज पोचेपर्यंत माका तेवढी ताकद दिलेली आहे. 1.25 तास गजर केलंय, सुरुवात केली, आता 1 तास बसू शकतो. तुमचं काही टेन्शन घेऊ नको तुम्ही. काय एक लक्षात घ्या, बरोबर आहे. आम्ही बघतो, तो म्हणतो का तुम्ही शपथ घ्या. अरे मी बघतायत ना, मी माझं कॉलेज इथे झालंय, KJ सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये मी ग्रॅज्युएट आहे, लक्षात घ्या. त्यामुळे प्रत्येक शब्द कसे टाकायचे मला तिथे माहिती आहे. इथे प्रत्येकाला तेच वाटणार, एक लक्षात घ्या. इथे लग्न झालेल्या पुरुषाला प्रत्येकाला तेच वाटणार की एखादी सार्वजनिक पूजा असली तर शेजाऱ्याची बायको झाला. आम्ही बंद केला, माईक बंद आहे. भजन साधं भजन आहे, साधं भजन चालू. माईक बंद आहे. माईक बंद माऊली. हो माऊली, माझा आवाज तुमच्याकडे पण येणार नाही हो.
नाही तेव्हा चालू होता आता बंद केलं. बरं ठीक आहे घेतलं घेतलं. दाखवा कोणाचा ठीक आहे बंद करतो साहेब बंद करतो. पोलिसांवरती नाही वाईट वाटलं तेच ना हो. आपण आता साऊंड बंद केलाय तरी पण ते म्हणतात त्रास होतो. मराठी तोच विषय आहे ना. आमच्या आवाजामध्ये ताकद आहे. यावं लागलं. वसुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे. राम करी काम वेड्या राम करी राम करी काम वेड्या राम करी राम करी काम वेड्या राम करी वासुदेवाची ऐका वाणी वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे जगात नाही राम रे. जादूला मोठी कान्हा पोराला त्याची हाव. आई सोडून घेतोय झेप पैशाच्या मागून जाव. जन्मापासून सारी माणस जन्मापासून सारी माणस पैशाची गुलाम रे पैशाची गुलाम रे. जगात नाही राम रे जगात नाही राम रे. मराठी भाषा आहे वळवावी तशी होती आणि पळवावी तशी होती. बरोबर ना. अर्थ एक काढला तर एक होतो अर्थ एक काढला तर एक होतो. काय आपण जेव्हा ह्या खुर्चीवरून बोलतो तुमच्यासारखे वयस्कर लोक आणि त्यांनी आम्हाला ह्या खुर्चीचा मान दिलाय त्यामुळे आपण समोरच्या बुवाला काय बोलतो त्याच्यावरून आपली विद्वत्तेची लेवल मायबाप प्रेक्षकांपर्यंत ठीक आहे. आम्ही पण त्या पद्धतीत बोलतो पण समोरचा बुवा त्या पद्धतीत असला तर. आता हा मला ज्युनियर आहे मी एक शब्द नाही बोललो ना आणि तरी पण तो माका म्हणतात की थूकपट्टी लावणारा. चुकीचं ह्यो शब्द तुका बरं वाटलो. थूकपट्टी शब्द कुठे वापरतात. थूकपट्टी हा शब्द कुठे वापरतात. अशी गाणी मी एकही चुटका सुद्धा नाही सांगितला. चुटका पण कुठलं आम्ही नाही सांगत. 11 तारखेला लोकेशनी माझी बारी आहे. आम्ही चुटके बिटके काय नाही घेणार. एकामेकावर तुटून पडतो आम्ही. पण ते प्रिन्सिपल आमची मैत्री आहे. हे असले शाळा करणारे मित्र नाही. हे शाळा करणारे मित्र पण ह्यो ज्या शाळेत शिकलोय ना त्याचं हेडमास्टर मी असे लक्षात घ्या. त्यामुळे मी उडताल्याची म्हणतोय ह्याचा काय घेऊन बसला. ह्यो शाळेत 8वीत असताना एका बाईने विचारले नाही अरे गणेश
कारण गणपती गण्या मानता, गण्या धावरे. अरे गण्या म्हणजे तुझा मित्र तो गण्या धावरे. अरे गणेश, मी तुला एक ऍक्टिव्ह वॉइस देते, त्याचा पॅसिव्ह वॉइस कर. आता ते ऍक्टिव्ह म्हणजे पॅसिव्ह समजणार नाही, तर कर्तरी प्रयोगाचा कर्मणी प्रयोग कर. आणि बाईने हे वाक्य दिल्याने तिच्या सहवासात माझे दिवस सुंदर गेले, हे तो कर्मणी प्रयोग कर. ह्याला काय करूचो? वाक्य तिच्या सहवासात माझे दिवस सुंदर गेले, ह्याला काय सांगल्या? माझ्या सुंदर सहवासात तिला दिवस गेले म्हणून सांगल्या. आता याचा अर्थ काय झालं? एका थुकपट्टी नाही म्हणत, थुकपट्टी तुम्ही करता असती थुकपट्टी शायनिंग. तू आता सांगतोस ना माझी भगव्याची शान, 5 वर्षापूर्वी तुझी शाल खाई होती ती सांग ना माका. 5 वर्षापूर्वी ती शाल खाई तरी टांगलेली होती ना. दुनियेचा बघून नाही, इथे कॉपी करणाऱ्यांची नोंद इतिहासात कधी होत नाही, लक्षात घ्या. कॉपी करणाऱ्याची इतिहासात कधी नोंद होत नाही, त्याच्यासाठी स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागतं, बरोबर ना. आपण मेल्यानंतर आपलं नाव राहिलं पाहिजे. लता मंगेशकर 50,000 पेक्षा ज्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली, त्यांचं एक गाणं आहे बघा. नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान बरं याद. अरे आम्ही गेल्यानंतर ना या ट्रेनच्या गर्दीत येतो ना, तेव्हा पण कोणतरी रिस्पेक्ट देऊन आम्हाला जागा देतो ना, तेव्हा आमची लायकी कळतं, लक्षात घ्या. एखादो शब्द जरी चुकीचं गेलो ना युट्यूबच्या माध्यमातून, तरी मायबाप प्रेक्षक एवढे ट्रोल करतात ना, सांगून उपयोग नाही त्याचा, लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही बंधन ठेवतो. भले बारी फेल गेले तरी चालेल, पण तोंडातून वाईट शब्द काढणार नाही. खरं तर गजराला मी बोलायला पाहिजे होतं याला, तो ह्योच उलटा गेला. म्हणजे ह्याका मी खांद्यावर घेतलंय, तो ह्यो खांद्यावर सुद्धा माझ्या कानात मुताक लागलो. चुकीचं आहे नाही. आणि पैशाच्या लालची कुठे गजर घेऊ नाही, सगळ्यात शर्मेची गोष्ट आहे. तू काय बोलूच शकत नाही रे, तेच तू मेलस कर्मा. काय मोठे मोठे गार केले गंमत मध्ये, हे वाक्यांचं. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. आम्ही गंमत मध्ये नाही, आम्ही शाप वार केला त्यांच्यावर. धारा थी पडले, कांडाप काढून टाकली. कांडाप मालवणी भाषा आहे, कांडाप काढलं म्हणून. अरे गाणी अशी किती गाणी आहेत ना. एक भाचो आपल्या मामाच्या पोरीवर प्रेम करत होतो. मामाच्या पोरीवर हे गाणं म्हणतो ना, अभंग म्हणतो, मामाच्या पोरीवर प्रेम करायचं. तो मामीक सांगता, मामी तुमच्या पोरगीवर मी प्रेम करतोय. आणि त्या पोरीचं नाव होता काय, पप्पी. तर तो पोरगो मामी काय सांगता बघा, तुमची पप्पी तुमची पप्पी तुमची पप्पी द्या मलाच मामी, 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 तुमची पप्पी पप्पी द्या मलाच मामी. आता बरोबर काढलं तर बरोबर, नाहीतर विषय वेगळं. अभंग घेतोय आणि या ठिकाणी भजनाची सांगता करतोय. पण जे पोलीस जवान रात्री अपरात्री जागे राहून बघा भजन बंद करू आले, ठीक आहे, त्यांची जी ड्युटी आहे, त्यांची ड्युटी आहे ती. पण हे पोलीस जवान ज्यावेळेस सीमेवरती आपल्या देशाचं रक्षण करतायत, म्हणून आपण या ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम बिनधास्तपणे पार करतोय, बरोबर ना. मग एखाद्या आईचा मुलगा, तिला गॅरंटी नाही की उद्या माझा मुलगा जिवंत असेल की गेलेला असेल. त्यांच्या घरच्या लोकांची परिस्थिती काय होते, मग त्यांच्या ठिकाणी बघा.
सगळ्यांसाठी अभंग स्पेशल म्हणतो. विठ्ठल नामाची नाही गोडी काळ हानुनी थोबाड फोडी. विठ्ठल नामाची नाही गोडी काळ हानुनी थोबाड फोडी. विठ्ठल नामाची नाही गोडी काळ हानुनी थोबाड फोडी. हानुनी 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 थोबाड फोडी. फोडी 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 हानुनी 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 थोबाड फोडी. फोडी 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 हानुनी थोबाड फोडी. विठ्ठल नामाची नाही गोडी काळ हानुनी थोबाड फोडी. थोबाड फोडी. विठ्ठल नामाची नाही गोडी काळ हानुनी थोबाड फोडी. ऐसा अभिमान मेला ऐसा अभिमान मेला ऐसा अभिमान मेला ऐसा अभिमान मेला. तो अभिमान करतोय त्या नरकात सुद्धा थारो नाही तो अभिमान यो. नरक हारा त्याला हारा त्याला हारा त्याला. हानुनी हानुनी थोबाड फोडी. फोडी फोडी हानुनी 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 थोबाड फोडी. फोडी 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 हानुनी थोबाड फोडी. थोबाड फोडी. विठ्ठल नामाची नाही गोडी काळ हानुनी थोबाड फोडी. विठ्ठल नामाची नाही गोडी काळ हानुनी थोबाड फोडी. पुढे गेलं वरती गेल्यानंतर काय होतं बघा. गळा बांधून खंबाची गळा बांधून खंबाची गळा बांधून खंबाची गळा बांधून खंबाची. बिंदू लावी दिसती देती 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 बिंदू लावी दिसती देती. हानुनी 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 थोबाड फोडी. फोडी फोडी हानुनी 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 थोबाड फोडी. फोडी 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 हानुनी थोबाड फोडी. थोबाड फोडी. विठ्ठल नामाची नाही गोडी काळ हानुनी थोबाड फोडी. थोबाड फोडी. विठ्ठल नामाची नाही गोडी काळ हानुनी थोबाड फोडी. लागे चरणा दासी जनी लागे चरणा दासी जनी लागे चरणा दासी जनी लागे चरणा. हानुनी 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 थोबाड फोडी. फोडी फोडी हानुनी 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 थोबाड फोडी. फोडी 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 हानुनी थोबाड फोडी. थोबाड फोडी. विठ्ठल नामाची नाही गोडी काळ हानुनी थोबाड फोडी. विठ्ठल नामाची नाही गोडी काळ हानुनी थोबाड फोडी. हानुनी थोबाड हानुनी थोबाड फोडी. धन्यवाद. या ठिकाणी मला संधी दिलात. जय जवान मंडळ. बोलता बोलता माझ्या मुखावाटे एखादा चुकून शब्द गेला असेल. एकही शब्द चुकीचा काढलेला नाहीये. तरी पण हे अर्धवट ज्ञानी त्यांना जर चुकीचं वाटत असेल तर आपल्या सर्वांची क्षमा मागून या ठिकाणी सांगता करतोय. हनुमंताच्या चरणी प्रार्थना करतोय. आपल्या सर्वांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य आणि आपल्या प्रत्येकाचा संसार सुखाचा हो अशी प्रार्थना करतोय आणि म्हणतोय बघा.
स्वप्नील, डोळून काढ.